उत्कृष्ट आणि गुणवत्तापूर्ण सेवा बजावल्याबद्दल सोलापूर शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे आणि विशेष शाखेतील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सीमा डोंगरीतोट यांना राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले। पोलीस दलात 28 वर्षे गुणवत्तापूर्ण सेवा बजावल्याबद्दल शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाला आहे। तसंच सोलापूर शहर पोलीस दलातील विशेष शाखेतील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अर्थात ASI सीमा डोंगरीतोट यांचाही अतिउत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रपती पदक देऊन सन्मान होणार आहे। पोलीस दलात काम करताना उल्लेखनीय आणि गुणवत्तापूर्ण कामगिरी करणाऱ्यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती पदक जाहीर होतात। यंदा सोलापूर शहर पोलीस दलातील दोघांना हे पदक जाहीर झालं आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांना उत्कृष्ट सेवेबद्दल हे पदक मिळत आहे। तर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये काम करताना महिलांचे कौटुंबिक वाद मिटवून त्यांचा तुटण्याच्या उंबरठ्यावरील संसार जोडणं, पळून गेलेल्या मुली महिलांचं समुपदेशन करून त्यांना स्वगृही पाठवण्यात सीमा डोंगरीतोट यांचं मोठं योगदान राहिलं आहे। त्यांनी गुन्हे शाखा, वाचक शाखा आणि विशेष शाखेत उत्कृष्ट काम केलं आहे। त्यांनी 31 वर्षांपूर्वी पोलीस कॉन्स्टेबल म्हणून पोलीस दलात सेवेला सुरुवात केली। सध्या सीमा डोंगरीतोट या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत। महाविद्यालयात शिकताना NCCच्या माध्यमातून दिल्लीतील परेडच्या निमित्तानं प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपतींना भेटण्याची संधी मिळेल अशी आशा होती, पण पोलीस भरतीमुळे तिकडे जाता आलं नाही। पण ते स्वप्न 31 वर्षानंतर पदकाच्या माध्यमातून पूर्ण झाल्याचा खूप मोठा आनंद आहे। त्यांना भेटण्याचं स्वप्न कायम असल्याचं ASI सीमा डोंगरीतोट यांनी स्पष्ट केलं।